सातपूर कॉलनीतील आनंदछाया चौक साई सर्कल येथे पीएल ग्रुप प्रणीत गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीच नाविन्यपूर्ण विविध भव्य देखावे आरास केले जाते। या अनुषंगानेच यावर्षीही रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका उषाताई शेळके, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या प्रेरणेने युवा नेते दीपक नाना लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक भूषणभाई लोंढे, गणेश जयंती प्रमुख संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पीएल ग्रुपच्या वतीने भव्य जेजुरी गड व गडावरील खंडेराव महाराजांचे मंदिर मूर्ती असा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे। यानिमित्त रिपाई महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती संपन्न करण्यात आली। पीएल ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून अनेक व विविध देखावे दाखवले जातात। याही वर्षी थेट जेजुरी गडाचा देखावा पाहिल्यानंतर गडावरच आल्यासारखे वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत होती। तसेच या प्रसंगी रिपाई महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, ॲडव्होकेट कविता पाटील, सौ अपसुंदे, संगीता कटारे, उषा नाईक, सुनीता डोळस, राजेश्वरी अत्तरे, सौंदर्य आहिरे, दीपाली सोमवंशी यांच्यासह नागरिक, पीएल ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जय भीम आणि नमस्कार करते। हा जो देखावा जेजुरीचा इथे या मंडळाने छान प्रकारे असा दाखवला आहे, तर खरोखर असं वाटतंय की जेजुरीत आल्यासारखं आणि आरती अशा उत्तम प्रकारे पार पडली आहे। तर सांगण्यामध्ये आता म्हणाली ताईने सांगितलं आमच्या की खूप असं वेगळं काहीतरी वाटलं आणि एकदम जेजुरीत आल्यासारखं भासतंय आणि आम्हाला सर्व महिलांना मंडळाने बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व मंडळांचं आभार मानते। थांबते। गणपती बाप दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण अतिशय सुंदर देखावा साकारलेला आहे। आरतीमध्ये पण एक वेगळी मजा होती या वेळेला। संबळ याच्यामध्ये आरती पहिल्यांदाच आज पाहिली आणि फार छान पण वाटली। सर्वांची खूप मेहनत असते या मंडळाच्या गणपतीसाठी आणि सर्वांनी असंच उत्तरोत्तर प्रत्येक वर्षी असा गणपती साजरा होत राहो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिला महिलांना, त्याबद्दल मी सगळ्या महिलांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। बोला गणपती बाप्पा। जेजुरीचा देखावा जो काही तुम्ही छान पद्धतीने सजवलेला आहे तो स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।